नमस्कार, लोकनिर्धार चॅनलच्या टॉप 10 बातम्यांसाठी मी ऐश्वर्या हटवार. आढावा घेऊया टॉप 10 बातम्यांचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रासंदर्भात परिवहन विभागाची बैठक आज पार पडली. यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरकारचा मोठा निर्णय. महाराष्ट्रात 18 प्रकल्पांत 2.56 लाख कोटींहून अधिकची गुंतवणूक करणार आहे. यामुळे 1 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी आज पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले. बारामतीसह राहुरी मतदारसंघातही मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील एक जबाबदार नागरिक म्हणून काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मतदानाचा हक्क बजावला. 2029च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते. जय पवार उमेदवार असतील तर इकडून योगेंद्र पवार उमेदवार असू शकतात, असे रोहित पवार यांनी सांगितलं आहे. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखालील आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याची जबाबदारी कोकण मराठी साहित्य संघ आणि मुंबई मराठी साहित्य संघ या संस्थांकडे देण्यात येणार असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशात विविध प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जाणार आहेत. महाराष्ट्रात 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य केला जाणार आहे. सरकार अंमलबजावणीसाठी सज्ज असताना चालक संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. रिक्षा युनियनने 4 मे पासून संप पुकारणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळे आता एकच गोंधळ उडाली आहे. महाराष्ट्रात मराठी अनिवार्यच हे आता रेल्वे प्रशासनाने कायमच लक्षात ठेवावं. मनसे नेते अमित ठाकरे यांचं ट्विट. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत GDC अखेर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा केवळ आमचा विजय नाही, तर इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काचा आणि मराठी अस्मितेचा विजय आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांचं वक्तव्य. आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. शिवाजी कोण होता पुस्तकाच्या शीर्षकावरून आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तक प्रकाशकाला शिवीगाळ केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असून आता आमदार संजय गायकवाड यांच्यावर कोल्हापुरात तक्रार दाखल झाली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतःच गृहमंत्री आहेत. त्यांनी सत्तेसाठी अशा निर्बुद्ध आमदारांना पाठीशी न घालता तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच सत्ताधारी आमदाराकडून जीवाला धोका असल्यामुळे प्रशांत आंबी यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. सशक्त लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, परंतु सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली. 1.5-2 तास रस्ता अडवून ठेवणं हे कितपत योग्य आहे? पत्रकारांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांनी ही टीका केली आहे.